जे झालं ते चांगलं झालं नाही. आपण जे चित्र बघितलं ते मनाला वेदना देणारं आहे, दुःख देणारं आहे. शब्दात सांगू शकत नाही अशी ही घटना झालेली आहे. पण लवकरात लवकर ह्या विषयावर कडक कारवाई व्हावी, यासाठी जो फॉलोअप लागेल तो 100% आमच्याकडून होईल आणि लवकरात लवकर महाराजांचा पुतळा परत इथे उभा राहावा यासाठी देखील जे करणं गरजेचं आहे ते सगळं केलं जाईल. आजच्या निमित्ताने मी एवढंच सांगू शकतो की ह्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही. ज्यांची चूक आहे त्यांना योग्य ती कारवाई आणि कडक कारवाई ही त्यांच्यावर होणारच. शिवप्रेमींना काय आव्हान? खरं तर आपण ही घटना जी व्हायलाच नको होती. माझ्या भावना अशा आहेत की कालपासून जे काही चित्र आपण मोबाईल वगैरेवर बघतोय ते ते बघवत देखील नाही आणि शिवभक्तांचं मी तीव्र जे काय त्यांच्या भावना आहेत मी समजू शकतो. कोणालाही राग येईल म्हणजे फक्त हा काही कुठला राजकीय विषय नाही, काय नाही, आपल्या दैवताचा विषय आहे आणि म्हणून राग येणारीच घटना आहे. तरी शिवभक्तांनी शिवप्रेमींनी हे संयमाने घेतलं. अ, एवढा संयम जो दाखवला मी खरोखरच त्यांचे आभार व्यक्त करतो. खरं तर संयमासारखी ही घटना नाही. आपण अनेक वेळेला बघितलेलं आहे. तरी देखील शिवभक्तांनी जो संयम दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर हा पुतळा इथे परत भव्य दिव्य उभा राहील हा शब्द देखील देतो. कुछ घटनाएं हुई है, वो एक गुस्सा है, मैं उसको गलत नहीं समझता। छत्रपति शिवाजी महाराज हमारे भगवान हैं। अगर ऐसा कुछ होता है और वो इवन मोबाइल पे भी अगर दिखेगा तो गुस्सा आता है, ये स्वाभाविक है। तो इसमें किसी ने रिएक्शन अगर दिया है तो उसमें मैं नहीं मानता उसमें कुछ गलत है। जो कुछ हुआ है वो मैं बोलता हूँ बहुत थोड़ा हुआ है, आपको अंदाजा नहीं है जो नहीं हुआ है। आप जो बोल रहे हो ना कि ये अभी तक बहुत शिव प्रेमियों ने अपना संयम दिखाया है, अभी तक कुछ भी नहीं हुआ है। जो हुआ है वो किसी ने भी जिसने भी किया है वो गुस्सा है और वो गुस्सा गलत नहीं है, मैं समझता हूँ। से क्या डेडलाइन मांगते हैं मैं हमारे यहाँ के जो संबंधित मंत्री हैं जो कल यहाँ पे आके गए, उन्होंने सब देखा। नेवी के अधिकारी यहाँ आज आने वाले हैं या कल कोई आके गए हैं ऐसे मुझे पता लगा है। वो भी आके जाएंगे और आज एक टाइम बाउंड प्रोग्राम बनाएंगे, उनके साथ हम बैठेंगे और जल्द से जल्द ही पूरा करेंगे। थैंक यू।